हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत आणि या विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून 2018 ते 2023च्या दरम्यान कंबाईंड पूर्वपरीक्षेत आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते एकंदरीतच त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण करत आहोत. येणारी जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे किंवा कंबाईंड पूर्वपरीक्षा आहे, तर त्यासाठी म्हणून हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण सुरू केलेलं आहे. एकंदरीतच प्रश्नांचा पॅटर्न जाणून घेणे, किती खोलवर जाऊन आयोग प्रश्न विचारतोय, एखादा जर प्रश्न अननोन असेल तर त्याला कशा पद्धतीने अप्रोच करायला पाहिजे, आणि एकंदरीतच आपला जो काही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा जो अप्रोच आहे ते डेव्हलप करणे, हे या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज माध्यमाची एक महत्वाचा उद्देश आपण म्हणू शकतो. आतापर्यंत राज्यशास्त्र अर्थात पॉलिटी संदर्भाने आणि इकॉनॉमिक संदर्भाने जे काही 2018 ते 2023च्या दरम्यान जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत कंबाईंड पूर्वपरीक्षेमध्ये ते आपण डिस्कस केलेले आहे. आता हे जे काही आपण या लेक्चरमध्ये भूगोल या विषयाअंतर्गत 2020 मध्ये जे प्रश्न आयोगाने कंबाईंड पूर्वपरीक्षेत विचारलेले होते ते आपण बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये साधारणतः 2018 ते 2019 या वर्षी भूगोल विषया अंतर्गत जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. आणि हे जे काही आपण प्रश्नपत्रिका डिस्कस करत आहोत त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपण या मध्ये तयार केलेला आहे. ओके, युट्यूब चॅनलवर ते तुम्ही जाऊन बघू शकता. याआधी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी देखील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि इतिहास या प्रश्नपत्रिकाला देखील 2018 ते 23च्या दरम्यान जे विचारलेले होते ते सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो ते देखील तुम्ही बघू शकता. सो या लेक्चरमध्ये आपण 2020 या वर्षी भूगोल या विषयाअंतर्गत प्रश्नांची एकंदरीतच 2020 मध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जे काही सिंधू पाणी करार वाटप जे झालेलं आहे. ओके, सो सिंधू पाणी वाटप करार त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांचा पाण्यावर भारतास संपूर्ण अधिकार आहे किंवा पूर्ण अधिकार आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सिंधू, झेलम, चिनाब, त्यानंतर आहे रावी, बियास, सतलज. झेलम, सतलज, चिनाब आणि चौथा पर्याय दिलेला आहे चिनाब, बियास, झेलम. ओके, सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? तो जे काही 1960 ची सिंधू पाणी वाटप करार आहे, जे विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जे सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या जे काही उपनद्या आहेत त्यांच्या वाटपासंदर्भात किंवा त्याच्या वापरासंदर्भात जो काही वाद स्वातंत्र्यानंतर पेटलेला होता तो शमवण्यासाठी किंवा त्या पाणी वाटपाचा जो काही वाद आहे तो मिटवण्यासाठी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर या कराराला किंवा हा जो करार आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. ओके, सो याला सिंधू पाणी वाटप करार म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यानुसार जे काही सिंधू नदी आहे आणि त्याच्या जे काही उपनद्या आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या नदीचा पाण्याचा वापर भारत करणार आहे किंवा कोणत्या नदीच्या पाण्याचा वापर पाकिस्तान करणार आहे, अशा पद्धतीने बायफर्केट करून दिलेला आहे. सो नद्यांच्या जे विभाजनामध्ये जे पूर्वेकडील नद्या आहेत, ओके, सो पूर्वेकडील नद्यामध्ये रावी, बियास आणि सतलज, सो या 3 नद्यांचा पाण्याचा जो काही वापर आहे तो संपूर्ण वापराचा जो अधिकार आहे तो एकंदरीतच भारताला प्राप्त झालेला आहे. आणि पश्चिमेकडील 3 नद्यांचा जे काही वापर आहे ज्यामध्ये सिंधू असेल, झेलम आणि चिनाब, सो या नद्यांचा जो काही पाण्याचा वापर आहे तो एकंदरीतच 80% या नद्यांमधील पाण्याचा वापर पाकिस्तान करणार आहे, तर उर्वरित 20% पाण्याचा वापर भारताला कृषी क्षेत्र, वाहतूक आणि उद्योग, वीज उत्पादनासाठी मिळणार आहे. ओके, सो या ठिकाणी मॅपमध्ये बघूयात. आता जे काही सिंधू नदी आहे, सो सिंधू नदीच्या जे काही उपनद्या आहेत त्यामध्ये पूर्वेकडील जे नद्या आहेत ते पूर्वेकडील नद्यांमध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर रावी, बियास आणि सतलज या नद्यांवर जो काही अधिकार आहे तो एकंदरीतच भारताला संपूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. आणि इंडस अर्थात सिंधू, झेलम आणि चिनाब या जे काही पश्चिमेकडील नद्या आहेत, सो पश्चिमेकडील नद्यांचा एकूण पाण्याच्या वापरापैकी 80% वापराचा अधिकार पाकिस्तानला आहे, तर उर्वरित 20% वापराचा अधिकार भारताला मिळालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने या सिंधू नदी पाणी वाटप करारासंदर्भाने एकंदरीत हा ऍग्रीमेंट झालेला आहे. सो या ठिकाणी
प्रश्न विचारला गेलेला होता की भारताला कुठल्या नदीवर पूर्ण अधिकार प्राप्त किंवा अधिकार मिळालेला आहे. सो रावी, बियास आणि सतलज. सो रावी, बियास आणि सतलज असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीतच आयोगाने या प्रश्नाला कॅन्सल केलेलं आहे. ओके, का? तर यामध्ये हेमेटाइट आणि मॅग्नेटाइट जे काही खनिज आहेत ज्यामध्ये आयरन वरचं प्रमाण म्हणजे लोह धातूचे प्रमाण हे बऱ्याच रेफरन्समध्ये हेमेटाइट हा सर्वोत्तम दर्जाचा लोह खनिज आहे, तर काही रेफरन्समध्ये मॅग्नेटाइट हा सर्वोत्तम दर्जाचा लोह खनिज आहे अशा पद्धतीने रेफरन्स आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो त्यामुळे आयोगाने कदाचित हे जे प्रश्न आहे ते कॅन्सल केलेलं असावं. ओके, सो जे काही ऑक्सफर्डची जी ऑथेंटिक वेबसाईट आहे त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ऑक्सफर्डच्या ऑथेंटिक वेबसाईटनुसार जे काही डाटा या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो त्यानुसार आपण बघणार आहोत. सो सर्वात जो काही आयरनवर अर्थात लोह धातूचा जो प्रमाण आहे तो कुठल्या खनिजामध्ये, लोह खनिजाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यामध्ये मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. सो कोणत्या धातूमध्ये किंवा कोणत्या लोह खनिजामध्ये आयरन धातूचे प्रमाण सर्वाधिक आहेत. ओके, सो शुद्ध लोखंडाचा किंवा शुद्ध लोह धातू आपण म्हणू शकतो. सो मॅग्नेटाइटमध्ये आयरनचं प्रमाण 72.4% म्हणजे साधारणतः 70 ते 75च्या दरम्यान या मॅग्नेटाइटमध्ये दिसून येतो. पहिल्या स्थानी मॅग्नेटाइट, त्यानंतर हेमेटाइट. ओके, सो हेमेटाइटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे जे काही लोह धातू आहेत, सो मॅग्नेटाइट, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हेमेटाइट, नंतर तिसऱ्या क्रमांकावर लिमोनाइट आणि चौथ्या स्थानी सिडेराइट. ओके, सो मॅग्नेटाइट 72.4%, त्यानंतर आहे हेमेटाइट साधारणतः 70% जो काही आयरन धातू आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लिमोनाइट जवळपास 60% जवळपास आपल्याला दिसून येतो आणि सिडेराइटमध्ये कनिष्ठ किंवा निम्न दर्जाचा लोह प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो हे या ठिकाणी माहितीच्या स्वरूपात दिलेलं आहे. ओके, सो मॅग्नेटाइटमध्ये लोहाच्या प्रमाणाच्या बाबतीत सर्वोत्तम खनिज मॅग्नेटाइट आपल्याला दिसून येतो. मॅग्नेटाइटचा जो काही रंग आहे तो एकंदरीतच काळा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ओके, आणि त्याचे एकंदरीत धातूचे जे प्रमाण आहे लोह धातूचे तर 70 ते 75% जो काही ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे हेमेटाइट लालसर रंगाचा आहे आणि त्यामध्ये साधारणतः सुमारे 70% लोह धातू आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे लिमोनाइट, ज्यामध्ये 40 ते 60% दरम्यान एकंदरीत लोह धातूचे प्रमाण आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे सिडेराइट किंवा साइडराइट. ओके, निकृष्ट दर्जाचे लोह खनिज म्हणून याला ओळखले जाते. सो या ठिकाणी एक लक्षात घ्या, भारतामध्ये आणि जगावर देखील, जगात किंवा वर्ल्डच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सर्वाधिक सापडणारा जो काही लोह आहे किंवा लोह खनिजाचा जो प्रकार आहे तो हेमेटाइट नावाचा जो काही प्रकार आहे. ओके, सो सर्वाधिक दिसून येतो आहे. ओके, भारतामध्ये इव्हन हेमेटाइटचा जो काही साठा आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू मॅग्नेटाइट. ओके, सो तरी देखील मॅग्नेटाइट हा सर्वोत्तम लोह खनिजाचा प्रकार म्हणून काही रेफरन्समध्ये दिलेला आहे आणि विशेषतः जे काही ऑथेंटिक वेबसाईट वगैरे बुक्स वगैरे असतील तर त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. ओके, सो इव्हन NCERT मध्ये देखील हे स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो जर पुढच्या वेळेस प्रश्न आला तर लक्षात ठेवा मॅग्नेटाइट याचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, अन्यथा ते प्रश्न देखील कॅन्सल होण्याची शक्यता असणार आहे. ओके, सो पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच हिमालयीन जे काही पासेस आहेत, ओके, जे खिंड आहेत त्या संदर्भाने भारतातील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्यामध्ये दिलेला आहे मानाखिंड, सिपकिला, नितिला, जोजिला. ओके, सो हे जे काही ऑप्शन दिलेले आहे त्याला आपल्याला अरेंज करायचं आहे. सो त्यांची एकंदरीत दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला ते अरेंज करायचं आहे. आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहे ते आपण बघणार आहोत. तो सर्वात आधी पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलं तर आपल्याला काय दिसून येतो आहे, तर यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे सर्वात आधी जोजिला पास आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जोजिला, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला सिपकीला जे काही पासेस आहेत किंवा खिंड आहे ते दिसून येतो आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर माना पास. ओके, सो तिसऱ्या क्रमांकावर माना पास आपल्याला दिसून येतो आणि चौथ्या स्थानी नितिला किंवा नितीखंड किंवा नितिला पास आपल्याला दिसून येतो. सो सर्वात आधी जोजिला पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले, त्यानंतर सिपकीला, त्यानंतर मानाखिंड आणि नितिला. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे जोजिला, सिपकीला, मानाखिंड आणि नितिला. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारे जे महत्वाचे खिंड आहेत ते देखील लक्षात ठेवा. यापैकी एखादा जर
या ऑप्शन पैकी जर अरेंज करायसाठी आपल्याला जर प्रश्न विचारलेला असेल ना, आपला हे जे काही सिक्वेन्स आहे ते लक्षात असेल तर तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच काय तर अरुणाचल प्रदेशकडून आपण इकडे पश्चिमेकडे आलं तर तिकडे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर पर्यंत हे जे काही खिंड आहे ते अरेंज केलेलं आहे. ओके. तर त्यामध्ये दिहांग, बुमला, बोमडिला हे 3 जे काही खिंड आहेत ते एकंदरीतच अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे झेलेपला आणि नाथुला सिक्कीममध्ये. ओके. त्यानंतर आहे लिपुलेख आणि नीतिला हे 2 खिंड आपल्याला उत्तराखंडमध्ये आपल्याला दिसून येतो. माफ करा, लिपुलेख आणि नीतिला. ओके. सो लिपुलेख आणि नीतिला जे काही 2 खिंड आहेत, लिपुलेख आणि नीतिला उत्तराखंडमध्ये, तर शिपकीला हे जे काही खिंड आहेत एकंदरीत हिमाचल प्रदेशमध्ये दिसून येतो. आणि त्यानंतर आहे बारालाचा आणि जोजिला. ओके. सो हे जे काही महत्वाचे खिंड आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो जोजिला खिंड श्रीनगर येथे लेह. ओके. सो या 2 शहरांना जोडतो आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. सो पूर्वेकडून पश्चिमेकडे एकंदरीतच सिक्वेन्स तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने लक्षात ठेवणार किंवा ट्रिकच्या माध्यमातून वगैरे ते तुम्ही तयार करू शकता. ओके. सो या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच मृदा घटकावर आधारित किंवा मृदेवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावानेही ओळखतात. सो खालीलपैकी अचूक पर्याय कोणता, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वाळवंटी मृदा, चोपन मृदा, पाणथळ आणि दलदली मृदा, ही चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा. सो खारट किंवा क्षारीय मृदेस जे काही सलाईन जास्त त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. सो त्या मृदेमध्ये क्षाराचे प्रमाण, ओके, किंवा एकंदरीत सोडियमचे प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. सो त्याला कुठल्या नावाने संबोधला जातो, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो क्षारयुक्त मातीला जे काही सॉइल आहे त्याला उसारा मृदा देखील म्हटलं जातो आणि स्थानिक भाषेमध्ये त्याला रेह, कलार, चोपन, रकार, थूर इत्यादी वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या स्थानी त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहे. ओके. सो लक्षात घ्या, याला चोपन मृदा देखील म्हटलं जात आहे. ओके. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपण त्या खारट किंवा क्षारीय मृदेस चोपन मृदा या नावाने ओळखत असतो. यामध्ये एकंदरीत सोडियमचे प्रमाण म्हणजे सर्वाधिक असते किंवा जास्त असते. साधारणपेक्षा 15% पेक्षा जास्त आपल्याला सोडियमचे प्रमाण दिसून येतं. आता यामध्ये पाण्यात विरघळणारे क्षार असतात. तो एकंदरीतच त्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतो आणि ते जास्त झाल्या कारणाने, ओके, सोडियमचे प्रमाण जास्त झाल्या कारणाने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे जी काही जमिनीत जी हवा आहे ती खेळती राहत नाही. एकंदरीतच त्या ठिकाणी जी जमिनीची जी काही सुपीकता आहे ती जमीन कोरडी झाल्यावर एकंदरीतच ती सुपीकता कमी होते आणि जमीन टणक होतो आहे. ओके. या जमिनीचा एकंदरीत सामू किंवा पीएच लेवल आहे तो साधारणतः 8.5 ते 10 इतका आपल्याला दिसून येतो. म्हणजेच बेसिसचं प्रमाण किंवा थोडक्यात अल्काईन गुणधर्म दाखवणारा एकंदरीत चोपन मृदा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता चोपन जमिनीची सुधारणा करण्यासाठी त्यामध्ये जिप्सम कॅल्शियम सल्फेट, ओके, जिप्सम म्हणजे काय तर कॅल्शियम सल्फेटचा त्या ठिकाणी उपयोग करून जी काही जमिनीची सुपीकता आहे ती वाढवली जाते. ओके. सो या ठिकाणी चोपन मृदे संदर्भाने किंवा त्याला क्षारयुक्त मृदा किंवा माती म्हटलं जातं त्या संदर्भाने विचारलेलं होतं. सो रेह, कल्लार, चोपन, त्यानंतर रकार, थूर, कार्ल किंवा उसारा मृदा देखील म्हटला जातो. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 चोपन मृदा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय व्याघ्र क्षेत्र. ओके. सो त्यावर आधारित राखीव व्याघ्र क्षेत्र. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड, महाराष्ट्र कर्नाटक. सो पेंच राखीव जे काही पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र आहे ते कोणत्या राज्यांदरम्यान त्याचा एकंदरीत विस्तार झालेला आहे, असा एकंदरीत प्रश्न आहे. सो या ठिकाणी जे काही पेंच व्याघ्र प्रकल्प आहे ते एकंदरीत भारतातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्याचा जे काही विस्तार आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. ओके. एकंदरीत प्रमुख वाघांसाठी प्रसिद्ध असलेला राष्ट्रीय व्याघ्र क्षेत्र म्हणून या पेंच व्याघ्र क्षेत्राला ओळखला जातो. या वन्यजीव अभयारण्याचे नाव पेंच नदीच्या नावावर जे मध्य प्रदेशामध्ये, सो या ठिकाणी मॅपमध्ये देखील आपण बघू शकतो, जे काही पेंच रिझर्वोयर आहे. ओके. सो या पेंच जी काही पेंच नदी आहे, सो पेंच नदीच्या नावावरून
या राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाला पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हटलं गेलेला आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्हा, ओके, सो मध्य प्रदेशातील सिवनी जिल्हा ते नागपूरपर्यंत असा एकंदरीत या पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाचा जो विस्तार आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके, सो त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. सो या दोन राज्यादरम्यान पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र विस्तारलेलं आहे. तो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे. आता जे काही या ठिकाणी स्थान दिलेले आहे त्या स्थानामध्ये मध्य प्रदेशातील शिवनी आणि छिंदवाडा जिल्हा, तर महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यापर्यंत या पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार झालेला आहे. स्थापना कधी झालेली आहे तर 1977 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. 1992 मध्ये त्याला प्रोजेक्ट टायगर अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. सुरुवातीला एक अभयारण्य म्हणून कार्य करत म्हणजे एकंदरीतच अभयारण्याचा दर्जा त्याला प्राप्त झालेला होता. मात्र 1992 मध्ये त्याला प्रोजेक्ट टायगर अंतर्गत समाविष्ट केल्यानंतर त्याला राष्ट्रीय राखीव व्याघ्र क्षेत्र म्हणून दर्जा मिळालेला आहे. ओके, साधारणतः त्याचं जर क्षेत्रफळ बघितलं तर 758 चौरस किलोमीटर इतका आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये जे काही वनस्पती किंवा एकंदरीतच प्राणी जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला झाडांच्या बाबतीत जर बघितलं तर सागवान, ओके, सागवानसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर विविध वनस्पती जे औषधजन्य वनस्पती त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर त्यामध्ये वाघांचा जर आपण विचार केला तर वाघांचा इन द सेन्स ॲनिमल्सचा जर विचार केला तर वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, त्यानंतर गौर आणि विविध प्रकारचे पक्षी देखील आपल्याला आढळतात. आता जे काही जंगल बुक नावाचं जे काही आपण तुम्ही बघितलेलं असाल की कार्टून आपल्या टीव्ही चॅनल्सवर लागतो आहे, ओके, आणि त्या संदर्भाने मूवी देखील बनलेली आहे. सो जे काही जंगल बुक आहे तो जंगल बुक रुडयार्ड किपलिंग या व्यक्तीने द जंगल बुक नावाचं जे काही बुक आहे ते लिहिलेलं आहे. आणि त्या जंगल बुकमध्ये या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत जे काही उल्लेख आहे त्यानुसार ते जे काही बुक आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. रुडयार्ड किपलिंग हे जे काही व्यक्ती आहेत ते त्यांनी द जंगल बुक नावाचं जे काही बुक आहे ते लिहिलेलं आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच जनगणनेवर आधारित आणि विशेषतः भारताच्या जनगणनेवर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो 2001 नुसार अनुसूचित जमाती अर्थात एसटी जे काही समुदाय आहे सो त्यांची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये होती अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओडिसा, महाराष्ट्र, राजस्थान की मध्य प्रदेश. ओके, सो लक्षात घ्या 2001च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या जर एसटीच्या बाबतीत विचारलेली असेल तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसंख्या इव्हन 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या जर विचारलेलं असेल तर ते देखील मध्य प्रदेश असणार आहे. ओके, सो 2001 मध्ये देखील मध्य प्रदेश हे जे काही राज्य आहे ते लोकसंख्येच्या बाबतीत अग्रेसर किंवा एसटी समुदायाच्या लोकसंख्येच्या बाबतीत अग्रस्थानी होते. आणि जर प्रमाणामध्ये विचारलेलं असेल, ओके, सो सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कुठल्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रमाणानुसार सर्वाधिक आहे तर लक्षद्वीप. ओके, सो लक्षद्वीप एकंदरीतच केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत आणि राज्यामध्ये विचारलेलं असेल तर मिझोराम. ओके, सो याचे प्रमाण देखील दिलेलं आहे. लक्षद्वीपमध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.80% लोकसंख्या शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीशी बिलॉंग करणारे आहे. तर मिझोराममध्ये राज्यांच्या बाबतीत विचार केला तर मिझोराम या राज्याच्या प्रमाणामध्ये पहिला क्रमांक लागणार आहे. ओके, सो 94.40% या राज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.40% जी लोकसंख्या आहे ती या शेड्यूल ट्राईब या लोकसंख्येशी बिलॉंग करणारे आहे. ओके, सो या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जर विचारलेलं असेल एकूण लोकसंख्येच्या 8.6% जी लोकसंख्या आहे ती एकंदरीतच या शेड्यूल ट्राईब घटकाशी बिलॉंग करणार आहेत. ओके, अनुसूचित जमातीच्या दरवार्षिक वाढ विचारलेली असेल तर 23.60%. ओके, सो 23.60% इतका दशवार्षिक वाढ अर्थात 2001 ते 2011च्या दरम्यान जो काही वाढीचा दर आहे तो वाढलेला आहे. ओके, सो एकूण लोकसंख्येच्या 8.63% जी काही लोकसंख्या आहे ते या अनुसूचित जमातीची लोकसंख्या आपल्याला भारतामध्ये दिसून येते. सो पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न हे जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीत महाराष्ट्राच्या जनगणने संदर्भाने विचारला गेलेला आहे.
महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते आहे, असा एकंदरीत प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो पहिले 5 जिल्हे कोणते आहेत घनतेनुसार? मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, पुणे. ओके, सो जे काही पर्याय आहे त्याला आपल्याला योग्य पद्धतीने अरेंज करायचं आहे. आता महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे, लोकसंख्येची जी काही घनता आहे ते एकंदरीतच 2011 नुसार दर चौरस किलोमीटर अंतरावर साधारणतः 365 इतकी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय स्तरावर ते विचारलेलं असेल तर 382 आहे. ओके, सो राष्ट्रीय स्तरापेक्षा जी काही आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता आहे ती कमी दिसून येते. ओके, सो राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राची जी काही घनता आहे ती 17 पॉईंट्सनी कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती तर 315 होती. त्यामध्ये 2011 मध्ये 15 पॉईंट्सनी वाढ झालेला आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर अंतरावर 315 इतकं लोकसंख्या आढळून यायचं. तर 2011च्या जनगणनेनुसार तेच जे आहे ते 50ने वाढून त्यामध्ये 365 दर चौरस किलोमीटर अंतरावर लोकसंख्या आपल्याला दिसून येते. ओके, सो राष्ट्रीय स्तरावर ही जी काही लोकसंख्येची घनता आहे ती 382 आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. आता पहिले 5 आणि शेवटचे 5 जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. सो पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर, त्यानंतर आहे मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. ओके, सो उपनगर, शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. सो असे हे जे काही 5 जिल्हे आहेत ते लक्षात ठेवू शकता. सो नगर शहर ठप्प केले अशा पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. नगर म्हणजे काय तर मुंबई उपनगर, शहर, ठप्प म्हणजे ठाणे, पुणे आणि केले अर्थात कोल्हापूर. सो हे अशा पद्धतीने आपण अरेंज करू शकतो. सो मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर हे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, एकंदरीतच लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे असणार आहेत मुंबई उपनगर, शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, असा जर प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवा. यावर देखील आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. सो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येतो 74. त्यानंतर सर्वात कमी दुसऱ्या क्रमांकावर 163 सिंधुदुर्ग आणि तिसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर. ओके, सो गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. सो असे 5 जिल्हे सर्वात कमी जर विचारलेलं असेल, कमीकडून जास्तीकडे चढत्या क्रमाने लावा जर असा प्रश्न विचारलेला असेल तर सो हे जे काही डाटा आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ओके, आता याआधी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी काही लोकसंख्या हा जो काही टॉपिक आहे तो इकॉनॉमिक्स या विषयाअंतर्गत सविस्तर अभ्यासलेला आहे. ओके, जे काही महत्वाचे टॉपिक इकॉनॉमिक्स अंतर्गत राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षेत विचारला जातोय सो ते आपण 8 ते 10 टॉपिक सविस्तर डिस्कस केलेले आहे. त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे. सो तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकता. त्यामध्ये भारतातील लोकसंख्या असेल किंवा भारतातील एकंदरीत लोकसंख्येवर जो काही थेरोटिकल प्रश्न विचारतो आहे ते देखील आपण डिस्कस केलेला आहे. ज्यामध्ये लोकसंख्या प्रमाण असतील, त्यानंतर लोकसंख्या वाढीचे जे काही कारण आहेत, लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय ते आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर लोकसंख्येची एकंदरीतच 2011च्या जनगणनेनुसार आकडेवारी देखील आपण भारताच्या संदर्भात आणि प्लस महाराष्ट्राच्या संदर्भात देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो ते तुम्ही नक्की जाऊन बघा. सो एकंदरीतच येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी एक रिव्हिजन म्हणून तुमचं ते जो काही चॅप्टर आहे किंवा प्रकरण आहे ते क्लिअर होणार. पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो देखील या आयोगाने हा जो काही प्रश्न आहे तो कॅन्सल केलेला आहे. महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरासंदर्भात आयोगाने प्रश्न विचारलेला होता. जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे अशा पद्धतीने ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. 9, 90, 19, 29. ओके, सो 2001 ते 2011च्या जी काही जनगणना आहे त्यानुसार लिंग गुणोत्तरामध्ये कितीने वाढ झाली अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, सो आपल्याला सर्वात आधी 2001 मध्ये जी काही लिंग गुणोत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत किती होतं ते माहिती असणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर 2011 मध्ये लिंग गुणोत्तरामध्ये काय बदल झालेले आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो 2001 ते 2011च्या जनगणनेनुसार एकंदरीत दशवार्षिक कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरात 922 वरून 929 झालेला आहे. ओके, सो 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषामागे 922 होते. तर 2011च्या जनगणनेनुसार दर 1000 पुरुषामागे 929 स्त्रियांचं प्रमाण आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने 922 वरून 929 झालेला आहे, म्हणजे 7 पॉईंट्सने वाढ झालेला आहे.
आता या ठिकाणी किती फरक आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला गेलेला आहे, मात्र या ठिकाणी 9 दिलेला आहे. ओके, ऍक्च्युअल मध्ये 7 पाहिजे होतं. सो या ठिकाणी त्यामुळे आयोगाला प्रश्न कॅन्सल करावे लागलेला आहे. हे देखील पर्याय असणार आहे, हे देखील नाही, आणि हे देखील पर्याय असणार नाही. सो योग्य पर्याय असणार आहे या ठिकाणी 7. ओके, सो 7 आपल्याला कुठल्याच ऑप्शन मध्ये दिसत नाही. ओके, सो 7 पॉईंटने वाढ झालेली आहे, त्यामुळे आयोगाने हे जे काही प्रश्न आहेत ते कॅन्सल केलेला आहे. ओके, आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जी काही लिंग गुणोत्तर आहे ती दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे जे प्रमाण आहे किंवा स्त्रियांची जी काही संख्या आहे ती 929 आहे. ओके, राष्ट्रीय स्तरावर हे विचारलेलं असेल तर 943 आहे. सो राष्ट्रीय स्तरापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरामध्ये जी काही आकडेवारी आहे ती आपल्याला कमी दिसून येतं. ओके, सो राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरामध्ये 14 पॉईंटने कमी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर लिंग गुणोत्तराच्या बाबतीत महाराष्ट्राचा 22वा क्रमांक लागतो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो जे काही लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आकडेवारीत दिलेले आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता लिंग गुणोत्तराच्या बाबतीत प्रशासकीय विभागाचा जर उतरता क्रम विचारलेला असेल किंवा कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये कुठला किती लिंग गुणोत्तर आहे असा जर प्रश्न जोडलावा स्वरूपात विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, सो यावर आतापर्यंत विचारलेलं नाही, सो येणाऱ्या काळामध्ये कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो उतरता क्रम लक्षात ठेवा. सर्वाधिक प्रशासकीय विभागानुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर नागपूरमध्ये आहे. त्यानंतर अमरावती 944, सो नागपूरमध्ये 964, त्यानंतर अमरावती 944, त्यानंतर आहे पुणे 941, नाशिक 938, छत्रपती संभाजीनगर 931 आणि कोकण 894. ओके, सो सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर नागपूरमध्ये आणि सर्वात कमी कोकणमध्ये. आता पहिले जे काही पहिले 5 आणि शेवटचे 5 जे काही लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जिल्हे आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. रत्नागिरी 1122, त्यानंतर सिंधुदुर्ग 1036, गोंदिया 999, सातारा 988 आणि भंडारा 982. सो अशा पद्धतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा आणि भंडारा हे 5 जिल्हे लक्षात ठेवा. आणि शेवटचे 5 जिल्हे ज्यामध्ये शहर नगर. ओके, सो शहर नगर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि बीड. ओके, सो सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा विचारलेला असेल तर मुंबई शहर, नंतर मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि बीड. ओके, सो हे लक्षात ठेवू शकता. या प्रश्नाचं एकंदरीतच योग्य पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक या ठिकाणी दिलेला नाही. ओके, सो आयोगाने हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल केलेले आहे. ओके, सो पुढे जाऊया. आता जो पुढचा प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्रातील जे काही भौगोलिक क्षेत्र आहेत त्यानुसार प्रशासकीय विभागानुसार या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालील विधाने पहा. अविधान दिलेलं आहे, मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. ओके, सो या ठिकाणी कीवर्ड जे आहे ते लक्षात ठेवा. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. नंतर कशेडी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की योग्य पर्याय कुठला किंवा योग्य विधान कुठलं असणार. आता जे काही मावळ जो काही तालुका आहे किंवा मावळ जो भाग आहे तो एकंदरीतच पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील मावळ प्रदेश जो आहे तो महाराष्ट्र राज्यातील पश्चिमेकडे एक ऐतिहासिक आणि भौगोलिक क्षेत्र आपल्याला दिसून येतो आहे. ओके, मावळ हा मुख्यतः पुणे जिल्ह्यातील एक भाग आहे, एक तालुका आपल्याला दिसून येत आहे आणि तो विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. मावळ प्रदेश सह्याद्रीच्या पूर्वेकडील पायथ्याशी स्थित आहे. ओके, सो हे जे काही पर्वतरांग सह्याद्री पर्वतरांग आहे तर त्याच्या पूर्वेकडील पायथ्याशी मावळ जो काही प्रांत आहे किंवा प्रदेश आहे तो स्थित असल्याचे दिसून येतो आहे. हे जे काही प्रदेश आहेत एकंदरीतच वनाच्छादित डोंगरामुळे देखील ओळखला जातो. नद्या, धरणे, तलाव यामुळे जी काही जलसंपदा या ठिकाणी संपन्न आहे. मात्र काही प्रदेश जे आहे ते काहीसा जो भाग आहे तो एकंदरीतच पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो आहे, कारण सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असल्या कारणानं एकंदरीतच हे जे काही प्रदेश आहे ते एकंदरीत पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो आहे. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले आणि गड जे आहेत तर या प्रदेशात बांधलेले होते. त्यामध्ये लोहगड असेल, विसापूर, तुंग, तिकोना हे जे काही प्रमुख किल्ले आहेत तर या मावळ प्रदेशामध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सोबतच लोणावळा आणि खंडाळा हे जे काही लोकप्रिय थंड हवेची ठिकाणे आहेत ते देखील त्या तालुक्यामध्ये दिसून येतो आहे. ओके, या ठिकाणी मावळ प्रदेशाच्या संदर्भात आपण बघितलेलं आहे. आता विधानात काय दिलेलं आहे तर जो पर्याय अविधान दिलेला आहे त्याच्यामध्ये
मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही असा विधान दिलेलं आहे. ऍक्च्युअली मध्ये मावळ जो भाग आहे तो एकंदरीतच सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असल्या कारणाने पर्जन्य छायेचा भाग म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ओके, सो पर्जन्य छायेच्या प्रदेशात ज्याला रेन शॅडो एरिया म्हटला जातो, सो त्या प्रदेशामध्ये येणारा भाग आहे. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, सो अ स्टेटमेंट चुकीचं असल्या कारणानं आपण आपला जो काही पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 आणि 3 एलिमिनेट ठरतो. त्यानंतर आहे ब, मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो का? तर नक्कीच मावळ क्षेत्र जे आहे ते हवामानामुळे सोबतच त्या ठिकाणी ऐतिहासिक जे काही घडामोडी आहेत त्यामुळे देखील ओळखला जातो. सो हवामानामुळे म्हणजे काय, तर लोणावळा लोणावळा आणि खंडाळा जी काही लोकप्रिय थंड हवेची ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी दिसून येतात. सो ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे कसेडी घाट. ओके, सो कसेडी घाट पोलादपूर व महाबळेश्वर यांना जोडतो का? सो हे देखील चुकीचे असणार आहे, कारण कसेडी जे काही घाट आहे ते एकंदरीतच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना म्हणजेच काय तर 2 जिल्ह्यांना जोडतो आहे, ज्यामध्ये रत्नागिरी आणि रायगड जे काही जिल्हे आहेत त्याला जोडतो आहे. आणि एकंदरीत शहरांचा जर विचारलेला असेल, ओके, सो सावंतवाडी आणि चिपळूण. ओके, सो सावंतवाडी आणि चिपळूण या 2 प्रमुख ठिकाणांना जोडण्याचे कार्य या कसेडी घाटाच्या माध्यमातून होतं. हे जे काही घाट आहेत एकंदरीतच मुंबई गोवा या महामार्गावर नॅशनल हायवे 66 या महामार्गावर स्थित आहे. ओके, सो क जे स्टेटमेंट आहे ते देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. सो अ आणि क चुकीचं स्टेटमेंट आहे, मात्र ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यामुळे फक्त ब किंवा फक्त विधान ब बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो त्यानंतरचा प्रश्न आहे दरेकसा टेकड्या. ओके, सो दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. सो कोणत्या जिल्ह्यामध्ये दरेकशा टेकड्या दिसून येत आहेत? ओके, सो एकंदरीतच जे काही दरेकसा हिल्स आहेत किंवा दरेकसा टेकड्या आहेत ते आपल्याला महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येतात. ओके, निसर्गरम्य आणि शांत स्थळ म्हणून त्या दरेकसा टेकड्याला बघितलं जातं. ओके, सो या ठिकाणी मॅपमध्ये जे टेकड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये दरेकशा टेकड्या, त्यानंतर गडचिरोलीमध्ये जर आपण आलं तर चिरोल टेकड्या दिसून येतात. ओके, सुरजागड, भामरागड, चांदूरगड इत्यादी डोंगर देखील या गडचिरोलीमध्ये दिसून येतो आहे. त्यानंतर अंबागड टेकड्या आणि मनसर टेकड्या विशेषतः नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर टेकड्या. इकडे जर आपण नांदेडकडे आलं तर मुदखेड डोंगररांग. ओके, सो हिंगोली डोंगर हिंगोली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बुलढाणा पठार आपल्याला दिसून येतो बुलढाणा जिल्ह्यात. त्यानंतर गाविलगड आणि सातपुडा आणि चिखलदरा जे काही ठिकाण आहेत ते एकंदरीतच अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा. so अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पठार किंवा डोंगर आहेत ते आपल्याला आयोग विचारतो आणि ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे परत जनगणनेवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि लोकसंख्येच्या घनतेवर आधारित ठिकाणी एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ओके, हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण याआधी ऑलरेडी बघितलेलं आहे. सो 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. 163 चौरस किलोमीटर, 193 चौरस किलोमीटर, त्यानंतर 74 चौरस किलोमीटर की 93 चौरस किलोमीटर. ओके, सो आपण मागेच या आधीच्या स्लाइडमध्ये लोकसंख्येच्या घनतेविषयी बोलताना सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असं जेव्हा आपण डिस्कस करत होतो तर त्यावेळेस आपण बघितलेलं होतं की गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येतो. दर चौरस किलोमीटर अंतरावर 74 इतकी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. गडचिरोलीची जी काही लोकसंख्येची घनता आहे ते चौरस किलोमीटर अंतरावर 74 इतकी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे ऑलरेडी आपण याआधी बघितलेलं आहे त्यामुळे ते स्किप करूया. आता गडचिरोली जिल्ह्यातील जे काही महत्त्वाचे तालुके आहेत ते देखील या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात. तालुक्यानुसार जरी प्रश्न विचारला गेलेला असेल की एखादा गडचिरोली जिल्ह्यातील तालुका विचारलेला असेल की कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, सो देसाईगंज, कोरची, कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा हे जे काही तालुके आहेत ते आपल्याला या गडचिरोली जिल्ह्यात दिसून येतात. ओके, सो गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहेत. ओके, सो 12 तालुक्याचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो काही महत्त्वाचे तालुके आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे. ओके, ज्यामध्ये देसाईगंज असेल, कोरची असेल, कुरखेडा असतील, धानोरा, एटापल्ली, भामरागड,
ओके. त्यानंतर अहेरी, सिरोंचा, ओके, चिमूर वगैरे हे जे काही तालुके आहेत तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, हे देखील प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके. आता या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते एकंदरीतच आपल्याला बरोबर स्टेटमेंट विचारलेलं होतं. स्टेटमेंट काय विचारलं गेलेलं आहे तर स्टेटमेंट वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. त्यानंतर आहे चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे. त्यानंतर चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. आणि गवताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. ओके. सो या ठिकाणी कीवर्ड एकंदरीत आपण हायलाइट करून ठेवूया, जेणेकरून स्टेटमेंट वाचताना ते आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की कुठलं स्टेटमेंट बरोबर असणार आहे. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे का? चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे का? आणि जे काही चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहे ते रायगड जिल्ह्यात आहे का? So अशा पद्धतीने कुठलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. आता या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यावरून काय दिसून येतं तर वेरूळ लेणी, अजिंठा वेरूळ ही जी काही लेणी आहेत एकंदरीतच आपल्याला औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो जगप्रसिद्ध युनेस्को जागतिक वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना एकंदरीतच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. आता चांभार लेणी. ओके. सो चांभार लेणी हे जे काही लेणी आहेत एकंदरीतच या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये म्हटलं गेलेलं आहे पुणे जिल्ह्यात आहे. सो हे जे विधान आहे ते चुकीचे असणार आहे. कारण चांभार लेणी नाशिकमधील किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि पांडव लेण्या नाशिक जिल्ह्यातील मध्ये जे काही पांडव लेण्या आहेत तर त्या पांडव लेण्याच्या नजीकच चांभार लेणी देखील दिसून येतात. ओके. सो हे जे काही लेण्या आहेत ते विशेषतः जैन धर्माशी संबंधित आहेत. ओके. सो प्राचीन काळातील जैन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून या चांभार लेण्यांकडे बघितले जातो. ओके. सो स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके. स्टेटमेंट बरोबर आहे, स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. त्यानंतर आहे चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे का? तर हे देखील चुकीचे असणार आहे. कारण चिखलदरा जे काही थंड हवेचे ठिकाण आहे ते आपण सर्वांनाच माहित आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये दिसून येतो आहे. सो त्यामुळे देखील या ठिकाणी चुकीचे असणार आहे. त्यानंतर आहे गवताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यामध्ये आहे का? ओके. सो गवताळा राष्ट्रीय उद्यान कुठल्या जिल्ह्यात आहे? सो जे काही आता जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही गवताळा राष्ट्रीय उद्यान आहे ते एकंदरीतच सर्वात आधी तर ते राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. सो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान विचारलेलं असेल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला राष्ट्रीय उद्यान दिसून येतात. तर जे काही गवताळा वन्यजीव अभयारण्य आहे तर जे काही गवताळा वन्यजीव अभयारण्य आहे ते एकंदरीतच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या तालुक्यामध्ये दिसून येतात. ओके. सो हे अभयारण्य सुमारे 260 किलोमीटर चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे. सो 2 जिल्ह्यामध्ये हे जे काही ठिकाण आहे ते पसरलेलं आहे. ओके. सो कदाचित यासाठी म्हणूनच आयोगाने हे जे काही क्वेश्चन आहे ते कॅन्सल केलेलं असावं. कारण जे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे, आपल्याला बरोबर विचारलेलं होतं. मात्र गवताळा राष्ट्रीय उद्यान, आता ते राष्ट्रीय उद्यान आहे का? तर राष्ट्रीय उद्यान नाही, ते अभयारण्य आहे आणि ते 2 जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे हे देखील या ठिकाणी आपण जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे स्टेटमेंट दिले आहे असं म्हणू शकतो. ओके. सो जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. सो स्टेटमेंट चुकीचं असल्या कारणानं पर्याय क्रमांक 2 आणि 4 एलिमेंट झाले. त्यानंतर फक्त विधान बरोबर आहे, फक्त आणि विधान बरोबर आहे. सो या ठिकाणी विधान बरोबर असता मात्र या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान दिलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो ते जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे हे जे काही प्रश्न आहे ते आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवा 2 जिल्ह्यामध्ये हे जे काही अभयारण्य आहे ते स्थित आहे. ओके. सो या संदर्भाने हे इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघितलेलं आहे ते तुम्ही रीड करू शकता. ओके. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्र, आणि ते जे काही औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत असा एकंदरीत जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो खाली जोड्या लावा. एकीकडे औष्णिक वीज केंद्र दिलेलं आहे आणि दुसरीकडे जिल्हा किंवा ठिकाण दिलेलं आहे. चोला, तुर्भे, फेकरी, पारस. ओके. सो जे काही तुर्भे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत एकंदरीतच मुंबई या जिल्ह्यामध्ये किंवा मुंबई या शहरामध्ये स्थित असल्याचे दिसून येतं. ओके. सो तुर्भे अर्थात ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे
चोला. ओके, सो चोला हे जे काही ठिकाण आहे ते एकंदरीतच ठाणे जिल्ह्यामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये चोला हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते दिसून येतो आहे. त्यामुळे अ ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे फेकरी. फेकरी एकंदरीतच जळगाव जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. ओके, सो फेकरीला जळगाव इन द सेन्स भुसावळ. ओके, सो भुसावळ या ठिकाणी फेकरी हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते स्थित आहे. त्यामुळे क ला 4 नंबरची जोडी. आणि पारस. सो पारस हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते एकंदरीतच अकोला जिल्ह्यामध्ये दिसून येतो. सो पारस हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये. त्यामुळे अ ला 3, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 2. सो अ ला 3, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 2. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. आता खापरखेडा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बल्लारपूर जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. परळी वैजनाथ जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते बीड जिल्ह्यामध्ये दिसून येतो. आणि एकलहरे कुठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भाने उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा अशा पद्धतीने ठिकाणी कुठला क्रम बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. थड घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट की आंबोली घाट. ओके, सो या ठिकाणी जे घाट दिलेले आहेत त्यानुसार जर आपण उत्तरेकडून जर दक्षिणेकडे क्रम लावला तर आपल्याला काय दिसून येतं तर सर्वात आधी थड घाट, त्यानंतर माळशेज घाट, बोर घाट, ताम्हिणी घाट, वरंधा घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. अशा पद्धतीने उत्तरेकडून दक्षिणेकडे एकंदरीत या घाटांचा क्रम आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या आता पर्यायामध्ये दिलेल्यापैकी आपण जर बघितलं तर आपल्याला कुठल्या घाट दिसून येतात. सो यामध्ये सर्वात आधी थड घाट. ओके, सो थड घाट, त्यानंतर आहे कुंभार्ली घाट. ओके, सो कुंभार्ली घाट, त्यानंतर आंबा घाट. ओके, सो कुंभार्ली घाटच्या दक्षिणेकडे आंबा घाट आणि त्यानंतर आहे आंबोली घाट. ओके, सो सर्वात आधी थड घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. सो पर्याय क्रमांक 1 मध्ये ते दिलेले आहे थड घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता थड घाट किंवा त्यालाच कसारा घाट देखील म्हटला जातो आहे. सो नाशिक व मुंबई या 2 शहरांना जोडण्याचे कार्य या थड घाटामुळे होतो आहे. त्यानंतर चंदनापुरी घाट, पुणे आणि नाशिक. ओके, त्यानंतर कुंभार्ली घाट, सातारा आणि रत्नागिरी. आंबा घाट जो आहे तो एकंदरीतच कोल्हापूर व रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान किंवा या 2 जिल्ह्यांना जोडण्याचे कार्य करतो. त्यानंतर आंबोली घाट, कोल्हापूर व सावंतवाडी. ओके, रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडी हे जे काही ठिकाण आहे त्याला कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो आहे. ओके, सो त्यानंतर आहे हनुमंते घाट, कोल्हापूर कुडाळ. त्यानंतर पसरणी घाट, सातारा आणि वाई. ओके, सो सातारा जिल्ह्यातील वाई हे जे काही ठिकाण आहे ते सातारा आणि वाई या 2 शहरांना पसरणी घाटच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न या 2020 मध्ये भूगोल या विषयाअंतर्गत पूर्वपरीक्षेत कंबाईन पूर्वपरीक्षेत आयोगाने विचारलेला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. यामध्ये तापी पूर्णा खोऱ्यासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती. नंतर दुसरा पर्याय दिलेला आहे गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. आता तापी नदी किंवा तापी पूर्णा नदी खोरे संदर्भाने या ठिकाणी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघणार आहोत. सो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेमध्ये जे काही मुलताई हे ठिकाण आहे. ओके, सो मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम आपल्याला होताना दिसून येतो. याचा एकंदरीत एकूण जो प्रवाह आहे तो 744 किलोमीटर लांबीचा एकूण प्रवाह आपल्याला दिसून येतो. आणि महाराष्ट्रातील जो काही एकूण प्रवाह आहे, ओके, प्रवाहाची लांबी ती 208 किलोमीटर आहे. ओके, सो 724 किलोमीटर लांबीची ही नदी आहे आणि महाराष्ट्रातील एकूण नदीचा जो काही प्रवाह आहे तो 208 किलोमीटरचा असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. ओके, सो लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्वेकडून पश्चिमेकडे. ओके, सो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कुठली आहे तर तापी नदी आहे. महाराष्ट्रातील तिचा प्रवाह अमरावती, जळगाव, धुळे आणि नंतर नंदुरबार या जिल्ह्यामधून होतो आहे. ओके, सो अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार अशा या जिल्ह्यातून ही जी नदी आहे ती एकंदरीतच पश्चिमेकडे
अरबी समुद्राला जाऊन मिळतो आहे. ओके. आणि या नदीचा जो काही प्रमुख उपनदी जर विचारलेलं असेल तर पूर्णा नदी. ओके. सो पूर्णा ही नदी या तापी नदीची मुख्य उपनदी आहे. सो त्या पूर्णा नदीचा उगम जे आहे ते एकंदरीतच विदर्भाच्या पश्चिमेकडे भागातून होतो आहे, विशेषतः अमरावती या जिल्ह्यातून या पूर्णा नदीचा उगम आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो म्हणूनच तापी पूर्णा खोरे म्हणून या नदीला ओळखलं जात आहे. आता हे जे काही तापी पूर्णा खोरे आहेत एकंदरीतच अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, नंदुरबार अशा या जिल्ह्यामधून प्रवाहित झालेला आहे. उपनद्यांचा जर विचार केला तर उत्तरेकडून जे येणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये तापी नदीला उत्तरेकडून येणारी नदी आहे नागझरी, मोर, त्यानंतर आहे गुढी, अनेर, अरुणावती, गोमती आणि वाकी. ओके. सो आता या ठिकाणी पर्यायात कुठलाही नदी दिलेला आहे तर उत्तरेकडून येणारी जी नदी आहे ती गोमती नदी. ओके. सो गोमती नदी आपल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्यायामध्ये पहिल्या स्थानी असणार आहे. तो पर्याय क्रमांक 1 एलिमेंट झालेला आहे. त्यानंतर दक्षिणेकडून येणाऱ्या नद्यांमध्ये कापरा आहे, शिवना, गाडगी, पूर्णा, वाघूर, गिरणा, बोरी, त्यानंतर अजनी, पांझरा, बोराई, त्यानंतर आहे शिवा, नेसू. हे जे काही नद्या आहेत उपनद्या ते दक्षिणेकडून येऊन या तापी नदीला मिळत आहेत. ओके. सो या ठिकाणी लक्षात घ्या जी काही बोराई नदी आहे, त्यानंतर पांझरा नदी. ओके. सो हे जे काही महत्वाच्या नद्या आहेत गिरणा नदी आहे, इकडे अनेर नदी आपल्याला दिसून येतो. सो उत्तरेकडून येणारी नदी आहे गोमती नदी, त्यानंतर आहे बुराई नदी, पांझरा नदी, बोरी नदी आणि गिरणा नदी. सो हे लक्षात ठेवा, पुढे जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. ओके. सो गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी तापी पूर्णा खोऱ्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो हे जे काही आपण 15 प्रश्न भूगोल या विषयाअंतर्गत बघितलेले त्यामध्ये जे काही महत्वाचे टॉपिक आहेत त्यामध्ये लोकसंख्येसंदर्भाने जवळपास 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके. सो जनगणना 2011च्या जनगणनेवर आणि 2001च्या जनगणनेवर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर अभयारण्य संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. सो जी काही नदी प्रणाली आहे त्या नदी प्रणाली संदर्भाने आणि महाराष्ट्रातील जे काही भौगोलिक क्षेत्र आहे त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने विविध टॉपिकवर आयोगाने आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो हे जे काही आपण या ठिकाणी 2020च्या भूगोल या विषयाअंतर्गत कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते आपण बघितलेलं आहे. साधारणतः 3 वर्षाचे जे भूगोल या विषयाअंतर्गत कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण संपूर्णपणे म्हणजे सविस्तररीत्याने आपण ते बघितलेलं आहे. ओके. सो भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षीच्या अर्थात 2021च्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये भूगोल या विषयाअंतर्गत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले ते आपण डिस्कस करणार आहोत. तो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ गुड डे.